Hello everyone, my name is Ashwara Sabre and today we are going to discuss about midpoint subdivision line clipping algorithm. आज आपण बघणार आहोत midpoint subdivision line clipping algorithm. तर midpoint subdivision line clipping algorithm हे 2 phases मध्ये वर्क करतं. फर्स्ट फेज मध्ये काय होतं? इट कम्प्युट्स द आउटकम ऑफ अ लाइन endpoints and determines the intersecting side of the clipping region with the line. फर्स्ट फेज मध्ये काय होतं? आपण बघितलंय कोहेन-सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम मध्ये रिजन कोड कशा प्रकारे जनरेट होतो. त्याचप्रमाणे इथे पण फर्स्ट काय होतं? रिजन कोड जनरेट होतो आणि तुमची जी काही लाईन आहे तिचे एंड पॉइंट्स कोणत्या रिजन कोडमध्ये येतात त्याचे आउटकम्स काय केले जातात? फाइंड केले जातात. त्याच्यानंतर काय होतं मग? द पार्शियली विजिबल लाईन इज सब डिवायडेड इनटू 2 halves. That is, divide line from midpoint and processed both halves recursively. त्याच्यानंतर काय होतं? तुमचे जे 2 आउटकम आले आहे 2 एंड पॉइंट्सचे त्याच्यावर लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. आयदर लॉजिकल ऑर किंवा लॉजिकल अँड हे ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर डिसाइड होतं की तुमची लाईन ही क्लिपिंग विंडोच्या फुल्ली इनसाइड आहे की फुल्ली आउटसाइड आहे किंवा पार्शियली विजिबल आहे. हे काय होतं? डिसाइड होतं. आणि जर तुमची लाईन पार्शियली विजिबल असेल म्हणजेच हाफ इनसाइड आणि हाफ आउटसाइड असेल तर जी बाहेरची जी लाईन आहे आउटसाइडची जी लाईन आहे ती क्लिपिंग केली जाते युजिंग मिडपॉइंट सबडिव्हिजन मेथड. इफ सब पार्ट of the line becomes fully visible or fully invisible, stop processing, otherwise recursively keep dividing the line from the midpoint. तर ती तुमची लाईन आहे ही क्लिप केली जाते कधीपर्यंत? जोपर्यंत तुमची जी लाईन आहे ती फुल्ली डिस्कार्ड होत नाही. जेवढी आउटसाइडची लाईन आहे ती पूर्णपणे डिस्कार्ड होत नाही आणि तुमची जी इनसाइड लाईन आहे ती तुम्हाला पूर्णपणे इनसाइड विजिबल होत नाही तोपर्यंत ही प्रोसिजर रिकर्सिव्हली कॉल केली जाते. तर ह्याच्यामध्ये पण 3 केसेस आहे. काय केस आहे बघा? लाईन फुल्ली विजिबल केव्हा असते? आउटकोड ऑफ एंड पॉइंट्स ऑफ अ लाईन ए बी are 0 0 0 0 and 0 0 0 0 रिस्पेक्टिव्हली. आता इथे एक एक्झाम्पल बघा. हे आहे आपला रिजन कोड आणि ही आहे आपली क्लिपिंग विंडो. आपण लाईन ए बी साठी बघतोय. लाईन ए बी ह्याचे जे दोन्ही एंड पॉइंट्स आहे ते कुठे आहे? आपल्या क्लिपिंग विंडोच्या इनसाइड आहे. पण आता हे ठरवणार कसं आपण की ती लाईन फुल्ली विजिबल आहे ते? लाईन ए बीचे जे 2 एंड पॉइंट्स आहे त्याचे रिजन कोड आपण काय करणार? लिहून घेणार. ए चा रिजन कोड काय येणार मग? 0 0 0 0. बीचा काय आहे? 0 0 0 0. आणि ह्याच्यावर लॉजिकल ऑर ऑपरेशन आपण काय करणार आहोत? परफॉर्म करणार आहोत. याच्यावर लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आउटपुट काय भेटणार आहे आपल्याला? 0 0 0 0. मग आपण काय म्हणू शकतो? जर आपलं आउटपुट जे आहे लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर हे काय आहे? 0 0 0 0. म्हणजेच आपली लाईन कशी असणार आहे? आपली लाईन ही फुल्ली विजिबल असणार आहे. ती पूर्णपणे क्लिपिंग विंडोच्या इनसाइड असणार आहे. मग आता ही झाली फर्स्ट केस. आता आपण बघूयात सेकंड केस. सेकंड केस काय आहे? फुल्ली आउटसाइड लाईन, पूर्णपणे बाहेर असलेली लाईन. मग हे कसं डिसाइड करणार? आता आपण एक्झाम्पल मध्ये बघूया लाईन सी आणि डी. ठीक आहे, ही आहे आपली लाईन सी डी. मग आपण पहिले काय करणार आहोत? लाईनचे जे 2 एंड पॉइंट्स आहे त्याचे रिजन कोड आउटकोड्स लिहून घेणार आहोत. सी साठी काय आहे एंड पॉइंटचा रिजन कोड? 1 0 1 0. आणि डी साठी काय आहे? 0 0 1 0. आता हे आउटकोड्स कसे आले आहे? रिजन कोड कसे आले आहे? हे आपण आधीचं जे अल्गोरिदम बघितलं आहे. कोणतं अल्गोरिदम? सुदरलँड हे आउटकोड्स कसे आले आहेत हे आपण
कोहन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिथममध्ये बघितलं आहे. तर आता आपल्याकडे सीचा आउटकोड काय आहे 1010, डीचा काय आहे 0010, ते आपण इथं लिहिले आणि त्याच्यावर पुन्हा कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलं लॉजिकल ऑर ऑपरेशन. लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आला आहे 0001111 000101. मग आता 1010 हा ज्याचा रिझल्ट आहे तो 0000 ह्याच्या सारखा आहे का नाही. मग आपण इथे लिहिलंय 1010 इज नॉट इक्वल्स टू 0000 आणि अशी जर कंडिशन असेल तर तुमची जी लाईन आहे ती फुल्ली विजिबल नसते. लाईन इज नॉट फुल्ली विजिबल. मग आता कसं कळणार की ही लाईन फुल्ली विजिबल नाही आहे, मग पार्शियल विजिबल आहे की नाही की फुल्ली आउटसाइड आहे ते. मग आता ते जे दोन एंड पॉइंट्स आहे त्या दोन एंड पॉइंट्सवर ही केस फेल झाल्यानंतर आपण काय करणार आहे इथे त्याच्यावर लॉजिकल अँड ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. 1010 0010 ह्याच्यावर लॉजिकल अँड ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला रिझल्ट काय भेटतोय 0010 विच इज नॉट इक्वल्स टू 0000. आता आपल्याला लॉजिकल अँड ऑपरेशनचं जे आउटपुट भेटलं आहे जो रिझल्ट भेटला आहे तो 0000 ला इक्वल्स टू नाहीये, त्याच्यासारखा नाहीये. मग ह्याचाच अर्थ काय होतो की तुमची जी लाईन आहे ती पूर्णपणे आउटसाइड आहे तुमच्या क्लिपिंग विंडोच्या. तुम्ही इथे बघू शकता आपली ही जी क्लिपिंग विंडो आहे तिच्या ही लाईन जी आहे ती पूर्णपणे आउटसाइड आहे. हेच तुमचं जे लॉजिकल अँड ऑपरेशनचं आउटपुट जर कम्प्लिटली 0000 आलं असतं तर तुमची जी लाईन असते ती कशी झाली असती पार्शियली विजिबल झाली असती. तर हे झालं तुमची केस नंबर 2. आता बघा केस थर्ड. केस थर्ड कशासाठी आहे पार्शियली विजिबल लाईन. पार्शियली विजिबल लाईन मध्ये काय बघा आउटकोड ऑफ एंड पॉइंट्स ऑफ अ लाईन EF आर 0001 अँड 1000 रिस्पेक्टिव्हली. आपण आता इथे लाईन बघूयात EF ही आपली काय आहे लाईन आहे EF. तर ही EF लाईन आपल्याला बघायचं आहे फुल्ली इनसाइड आहे की फुल्ली आउटसाइड आहे किंवा पार्शियली विजिबल आहे ते. मग आपण काय करणार आपले हे दोन एंड पॉइंट जे आहे E आणि F ह्यांचं काय लिहून घेणार रिजन कोड लिहिणार. काय आहे E चा रिजन कोड 0001 आणि F चा काय आहे 1000 आणि ह्याच्यावर कोणतं ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत आपण तर ह्याच्यावर आपण लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. ह्याच्यावर लॉजिकल ऑर ऑपरेशन परफॉर्म केल्यावर आपला आउटपुट काय आलं आहे 1001. 1001 आउटपुट आलंय विच इज नॉट इक्वल्स टू 0000. ते पूर्णपणे 00 नाहीये म्हणजे लाईन पूर्णपणे क्लिपिंग विंडोच्या इनसाइड नाहीये फुल्ली विजिबल लाईन नाहीये. हे इथे समजलंय आपल्याला. मग आता ती फुल्ली आउटसाइड आहे का त्याच्यासाठी आपण आता त्याच्यावर कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलं लॉजिकल अँड ऑपरेशन. लॉजिकल अँड ऑपरेशनचा रिझल्ट काय आला आहे 0000. 0000 हा रिझल्ट आला आहे आपला. मग ह्याच्यावरनं काय डिसाइड होतंय की तुमची जी काही लाईन आहे ही कशी आहे लाईन इज पार्शियली विजिबल. लाईन कशी आहे पार्शियली विजिबल आहे कारण तुमचा जो काही लॉजिकल अँड ऑपरेशनचा रिझल्ट आहे तो काय आहे 0000. ही झाली तुमची केस नंबर 3. सो ही जी लाईन आहे EF ही लाईन कशी भेटली आपल्याला पार्शियली विजिबल भेटली. तर मग this line may intersect with the clipping window boundary. Let the endpoint of the line are EX1Y1 and FX2Y2. आता सध्या आपल्याकडे कोणते दोन एंड पॉइंट आहेत
ई आणि एफ हे दोन एंड पॉइंट्स आहे, त्यांचे कोऑर्डिनेट्स आहे x1 y1 अँड x2 y2 रिस्पेक्टिव्हली. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे आपली ही जी लाईन आहे EF ही नेमकी कुठून आपल्याला डिस्कार्ड करावी लागणार आहे, जेणेकरून आपली जी लाईन आहे ती कशी होईल, फुल्ली विजिबल होईल, फुल्ली इनसाइड होईल क्लिपिंग विंडोच्या. मग आपण काय प्रोसिजर करणार आहे त्याच्यासाठी, टू कम्प्यूट द विजिबल स्पॅन वी शॅल first divide the line into two halves and process each half individually. मग आता आपण इथं कोणती मेथड यूज करणार आहोत, आपण इथे मिड पॉइंट सब डिव्हिजन ही मेथड यूज करून आपण काय करणार आहोत, ती जी लाईन आहे तिच्या मिड पॉइंटला काय करणार आहोत, डिवाइड करणार आहोत. डिवाइड केल्यानंतर तिचे डिवाइड करताना कोणती मेथड यूज करणार आहोत, मिड पॉइंट सब डिव्हिजन. त्याच्यावरनं आपण त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करणार आहोत. मग आता नवीन एंड पॉइंट्स कोणते झाले लाईनचे आपल्याकडे, जर EF ही लाईन आपण डिवाइड केली आणि तिचा जो मिड पॉइंट आहे जिथे ती डिवाइड केली त्याला आपण नाव दिलं आहे M1. मग आपली नवीन लाईन कोणती झाली, EM1. मग ह्याचे कोऑर्डिनेट्स काय भेटतील तुम्हाला, कसे भेटतील, M1 इज इक्वल्स टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 अँड y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2. आता हे x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 कसं आलं, x1 आणि x2 आपले E आणि F चे x कोऑर्डिनेट आहे, तर y1 आणि y2 आपले E आणि F चे y कोऑर्डिनेट आहे. त्यांचे ॲडिशन करून आपण काय केलंय, त्याला 2 नी डिवाइड केलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला कसले कोऑर्डिनेट्स भेटणार आहे, M1 चे कोऑर्डिनेट्स भेटणार आहे XM1 आणि YM1. आणि त्याच्यावरनं मग आता आपण बघूयात. मग आता आपली लाईन काय झाली, EM1 ही आपली लाईन झाली. मग आता बघा ही EM1 ही लाईन पूर्णपणे विजिबल आहे का नाही ते काय केलं जाईल, चेक होईल. ठीक आहे, EM1 ही जी लाईन आहे ती पूर्णपणे विजिबल आहे की नाही हे पुन्हा कोणती प्रोसेस होईल, मग केस नंबर 1, 2 आणि 3चा यूज करून त्याचे आउटकोड लिहून त्याचं लॉजिकल ऑर ऑपरेशन, लॉजिकल अँड ऑपरेशन परफॉर्म करून चेक होईल की लाईन कशी आहे, विजिबल आहे, पार्शियली विजिबल आहे की फुल्ली आउटसाइड आहे ते. मग आता EM1 ही लाईन फुल्ली इनसाइड आहे की फुल्ली आउटसाइड आहे की पार्शियल विजिबल आहे, ती पुन्हा कशी आहे, पार्शियली विजिबल आहे. मग आता काय होणार, पुन्हा ही जी लाईन आहे आपली EM1 ही लाईन पुन्हा सब डिव्हिजन मेथडचा यूज करून काय होणार आहे, 2 पार्ट्समध्ये डिवाइड होणार आहे. मग आता आपली जी नवीन लाईन असणार आहे ती कोणती असणार आहे, आपली नवीन लाईन जी येणार आहे EM1 ह्या लाईनला डिवाइड केल्यानंतर आता आपल्याला नवीन लाईन भेटणार आहे काय, M1 आणि M2 ही काय झाली आपली नवीन लाईन. आणि त्याच्या पद्धतीने पुन्हा मिड पॉइंट सब डिव्हिजन ह्या मेथडचा यूज करून आपण इथे त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करणार आहोत. आणि ही जी प्रोसेस आहे मिड पॉइंट सब डिव्हिजनची ही कंटिन्युअसली चालू राहणार आहे जोपर्यंत तुमची लाईन ही पूर्णपणे व्हिजिबल होत नाही तोपर्यंत, आणि तुमची जी लाईन आउटसाइड द क्लिपिंग विंडो आहे ती डिस्कार्ड होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस रिकर्सिव्हली कॉल केली जाणार आहे. अशा पद्धतीने तुमचं मिड पॉइंट सब डिव्हिजन हे अल्गोरिदम काय होतं, वर्क होतं. थँक्यू.